नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील। आजची आपली सत्य घटना आहे छत्तीसगडच्या विलासपूर जिल्ह्यातून। विलासपूर जिल्ह्यामध्ये सिरगिट्टी पोलीस स्टेशन आहे। याच पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारा विनोद कुमार। विनोद जो असतो हा मेहनत मजुरी करणारा अतिशय गरीब मुलगा असतो। ज्या दिवशी त्याने मेहनत मजुरी केली नाही त्या दिवशी त्याला जेवण देखील मिळणार नाही अशी त्याची परिस्थिती होती। त्याचं जे घर होतं ते देखील अगदी साधारण पद्धतीचं होतं। म्हणजे विनोद हा अतिशय गरीब टाईपचा मुलगा होता, साधा सरळ मुलगा होता आणि आपल्या कामाशी काम ठेवणारा मुलगा होता। 2019 मध्ये या विनोदसाठी एक चालून स्थळ येतं। त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी एक मुलगी दाखवण्यात येते। विनोद मुलीला बघतो तर मुलगी दिसायला अतिशय सुंदर असते, त्याला ती खूप आवडते। विनोद विचार करतो की आपण इतके गरीब आहे, आपल्याला एवढी सुंदर मुलगी दुसरी कोणती मिळणार नाही, तर आता चालून स्थळ आलेलं आहे तर आपण लग्न करून घेऊ। आणि 2019 मध्ये हा विनोद पूनम नावाच्या त्या मुलीसोबत लग्न करून घेतो। मात्र विनोदला देखील माहीत नसतं की त्याने ज्या मुलीसोबत पूनम सोबत लग्न केलं आहे या पूनमचा बॅकग्राऊंड काय आहे आणि भविष्यात ही पूनम काय काय कांड करणार आहे। मित्रांनो, पूनम ही झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यामधील राहणारी एक मुलगी असते। पूनम आपल्या घरामधील भाऊ बहिणींपेक्षा सर्वात मोठी मुलगी असते आणि तिचे आई वडील जे असतात अतिशय सर्वसाधारण असतात। पूनम कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी असल्या कारणाने तिच्या आई वडिलांनी पूनमला संपूर्ण आझादी दिलेली होती। आणि लग्न अगोदर ही पूनम जेव्हा शाळेमध्ये शालेय शिक्षण घेत होती त्यावेळेसपासून या पूनमची नियत पूर्णपणे बिघडलेली होती। ही मुलगी अतिशय चारित्र्यहीन मुलगी होती, कारण पूनमला मुलींपेक्षा जास्त मुलांसोबत फिरण्यासाठी आवडत असायची आणि ते पण एका मुलासोबत नाही। तिची आज इच्छा झाली तर या मुलासोबत ती फिरण्यासाठी जाणार, त्याच्यासोबत काही गोष्टी करणार। उद्या तिची इच्छा झाली, त्याच्यावरून मन उडाले, दुसऱ्या मुलासोबत मैत्री करणार, त्याच्यासोबत संबंधात राहणार आणि त्याच्यासोबत फिरणार। पूनमला आता अशी लत लागल्यामुळे तिची लत ही सुटणार नव्हती आणि ही आता राजरोजपणे रोजच कॉलेजला जाण्याच्या निमित्ताने कधी या मुलांसोबत कधी त्या मुलांसोबत, कधी कधी सोबतच 2-3 मुलांसोबत इकडे तिकडे फिरण्यासाठी जात असायची, हॉटेलवरती लॉजवरती जात असायची। आता हळूहळू तिच्या आई वडिलांना कळण्या अगोदरच गावातील लोकांना या पूनमच्या चारित्र्याबद्दल कळू लागलं। गावातील लोक विचार करू लागले की ही जी आपल्या गावातील मुलगी आहे पूनम, ही पूर्णपणे हिच्या आई वडिलांचं नाक कापत आहे आणि आई वडिलांना याबद्दल काही देखील माहीत नाही। लोकांनी थोडे दिवस सहन केलं, मात्र काही दिवसांनी एकाने ठिणगी टाकली। तिच्या आई वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या मुलांसोबत फिरत असते, सोबतच 3-3, 4-4 मुलं असतात, तिचं हे वागणं योग्य नाही। तर जे पूनमचे आई वडील असतात यांना वाटते की गावातील लोक जाणून बुजून आपल्या मुलीची बदनामी करत असतील। हे गावातील लोकांवरती विश्वास ठेवत नाही, कारण त्यांचं आपल्या मुलीवरती खूप प्रेम असतं। मात्र पुढे चालून एक नाही तर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक हे यांना सांगू लागले की तुमची मुलगी अशी अशी आहे। अखेर पूनमचे जे आई वडील होते या गावातील लोकांच्या अशा सांगण्यामुळे विचार करतात की या पूनमचं लग्न लावून दिलं पाहिजे आणि त्यामुळे 2019 मध्ये त्यांना जो कोणता मुलगा भेटणार असतो त्या मुलासोबत हे पूनमचं लग्न लावून देणार होते। आणि या बळीचा बकरा बनला होता हा विनोद कुमार, अतिशय सर्वसाधारण मुलगा, मेहनत मजुरी करणारा, अतिशय साधा भोळा, कोणाला उलटून न बोलणारा मुलगा। या विनोदच्या गळ्यात यांनी या पूनमला घातले होते। 2019 मध्ये ही पूनम विनोद सोबत लग्न करून त्याच्या गावी येऊन त्याच्या घरी येऊन राहू लागली होती। आता विनोद सोबत लग्न करून विनोद सोबत राहू लागल्यानंतर हळूहळू वेळ निघत होती, तर या पूनमला एक मुलगा झाला, त्यानंतर आणखी एक मुलगा झाला। अशा प्रकारे 2 मुलं झाले। विनोद आणि पूनमचा संसार अगदी चांगल्या पद्धतीने बहरला। विनोद देखील आपल्या पत्नी पूनम पासून खूप खुश होता। विनोद रोज सकाळी आपल्या कामावरती जात असायचा, पूनम घरी एकटीच राहत असायची, मुलांची काळजी घेत असायची, घर सांभाळत असायची। घर देखील अतिशय साधारण टाईपचं होतं। आता असेच दिवस जात होते तर ही पूनम घरी एकटीच बसून असायची, तिला बोर होऊ लागलं तर ही आपल्या पतीला विनोदला बोलते की आजकाल बऱ्याचशा मुलींकडे, महिलांकडे अँड्रॉइड मोबाईल असतात आणि मला देखील घरी बोर होते, मला टाइमपाससाठी एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्या। जो विनोद असतो
हे ऐकून शॉक होतो, कारण विनोद अतिशय गरीब कसं तरी घर खर्च चालवत होता आणि आता पत्नीची डिमांड होती की अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्या. 10-15 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन देणं त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. विनोद आपल्या पत्नी पूनमला बोलतो की एवढे पैसे मी कोठून आणणार. तर पूनम बोलते कोठूनही आणा, मला त्याबद्दल काही घेणं देणं नाही, मात्र मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. विनोद आपल्या पत्नीची वाट टाळू शकत नव्हता, तर विनोद आपल्या मित्रांकडून इकडून तिकडून व्याजाने पैसे घेतो आणि या पूनमसाठी एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो. पूनम खूप खुश होते. 2024 मध्ये ही पूनम आता तो अँड्रॉइड मोबाईल चालवू लागली होती. नियमितचं रुटीन सुरू होतं. विनोद नियमितपणे आपल्या कामावरती जात असायचा सकाळी आणि संध्याकाळी घरी येत असायचा. घरी पूनम स्वयंपाक वगैरे बनवायची, मुलांची काळजी घ्यायची, घर सांभाळायची आणि संध्याकाळी आल्यानंतर देखील विनोदसाठी स्वयंपाक वगैरे बनवत होती. तर 2024 मध्ये या पूनमला जसा मोबाईल हातात येतो, ही पूनम हळूहळू त्यामध्ये फेसबुक अकाउंट बनवते, नंतर इंस्टाग्राम अकाउंट बनवते, व्हॉट्सॲप चालवू लागते, सर्व गोष्टी त्या मोबाईलमध्ये हँडल करू लागते. तर इंस्टाग्रामवरती तिने आपला प्रोफाईल वगैरे बनवलेला होता, तिचा DP ठेवलेला होता. तर इंस्टाग्रामवरती बरेच सारे लोक तिचा DP बघू लागले, प्रोफाईल बघू लागले, तर तिला मेसेज देखील करू लागले. त्यामध्येच एक शुगर नावाचा मुलगा होता. या शुगरला पूनमचा प्रोफाईल खूप आवडला आणि शुगरने विचार केला की महिला खूप छान दिसते, जर आपल्या जाळ्यात अडकली तर खूप छान होईल, म्हणून हा शुगर तिला इंस्टाग्रामवरती मेसेज करू लागला. आता ही पूनम जी होती ही बघायची, तिला भरपूर सारे मेसेजेस येत होते, मात्र ती इग्नोर करत होती. मात्र जो शुगर होता याचे वारंवार तिला मेसेजेस येत असायचे. कधी गुड नाईट, गुड मॉर्निंग, काय करताय, जेवण झालं का, वारंवार त्याने मेसेजेसचा तगादा लावला होता. अखेर ही पूनम देखील विचार करते की या मुलाचे नेहमीच मेसेजेस येत आहे, प्रोफाईल बघते, दिसायला देखील अतिशय चांगला दिसत आहे. तर पूनम विचार करते काय हरकत आहे सहज म्हणून चॅटिंग करण्यासाठी. आता ही पूनम त्याच्या मेसेजेसला रिप्लाय देऊ लागते. त्यानंतर शुगर विचारतो की तू कुठे राहते, काय करते. तर पूनम आपली सर्व कहाणी त्याला सांगते आणि जो शुगर असतो तो देखील त्याचं सर्व बॅकग्राऊंड, त्याचं सर्व तो कुठे राहतो काय ते सर्व पूनमला सांगतो आणि अशा प्रकारे दोघांमध्ये मैत्री होऊ लागते. आता ही मैत्री इतकी घनिष्ठ होत जाते की एक दिवस शुगर तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर देखील मागतो. तर पूनम देखील बिनधास्त त्याला आपला मोबाईल नंबर देऊन टाकते. आता येथून पुढे हा शुगर तिला व्हॉट्सॲपवरती मेसेजेस करू लागतो, व्हिडिओ कॉलिंग देखील करू लागतो. दोघांमध्ये व्हिडिओ कॉलिंग सुरू होते. इथपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. जो पती विनोद होता हा नियमितपणे आपल्या कामावरती जायचा सकाळी आणि संध्याकाळी घरी येत असायचा. तर असं करता करता हा जो शुगर होता हा पूनमला बोलतो की मला तुला भेटण्याची इच्छा झाली आहे आणि तुझ्यासोबत मला वेळ घालवण्याची इच्छा झाली आहे. पूनम बोलते ते तर मला देखील वाटते, मात्र आपण कसं भेटू शकतो, कारण घरी माझे मुलं आहेत, त्यांना सांभाळावं लागतं आणि पती कामावरती गेलेला असतो. तर तिकडून शुगर बोलतो की मग तर आणखी सोपं आहे, तुझे मुलं आता मोठे झालेले आहेत, ते घरी तर राहू शकता, पती घरी राहत नाही. तुझा पती कामावरती जसा जाईन तसं मी तुला घेण्यासाठी तुझ्या घराजवळ येईन, तू माझ्या बाईकवरती बसायचं आणि त्यानंतर आपण कुठेतरी जायचं आणि दोघांमध्ये एकत्र वेळ घालवायची. पूनम तयार होते आणि त्यानंतर जेव्हा तिचा पती विनोद कामावरती जातो, ती शुगरला कॉल करते, बोलते रस्ता मोकळा आहे. शुगर तिच्या घराच्या ठिकाणी येतो. ती आपल्या 2 मुलांना घरीच ठेवून ती शुगरच्या बाईकवरती मागे बसते. शुगर तशीच ती बाईक घेऊन हॉटेलवरती जातो. हॉटेलवरती रूम बुक केला जातो आणि त्यानंतर पूनम आणि शुगर दोघांच्या रजामंदीने ते वाईट काम करण्यास सुरुवात होते. तोपर्यंत ते वाईट काम करतात जोपर्यंत यांची इच्छा पूर्ण होत नाही, यांचे मन भरत नाही. यानंतर हा शुगर बोलतो की बस मला तूच पाहिजे आणि कायमस्वरूपी तू पाहिजे. मला याच्याशी घेणं देणं नाही की तुझं लग्न झालं आहे, तुझा पती आहे, मात्र मला तुझ्यासोबत राहायचं आहे. जी पूनम असते हे सर्व ऐकून खूप खुश होते. पूनम विचार करते की माझ्यामध्ये असं काय आहे की एक मुलगा माझं लग्न झालेलं असून माझ्यासोबत राहण्यासाठी तयार आहे, माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. पूनम तसतशी झाडावरती चढू लागते. तिला गर्व महसूस होऊ लागतो. पूनम बोलते ठीक आहे, आपण आता भेटत आहे, सर्व गोष्टी करत आहे, पुढे चालून बघू काय करायचं, असं त्यांचं ठरतं. त्यानंतर शुगर तिला तिच्या घरापर्यंत नेऊन पोहोचून देतो. पूनम पुन्हा संध्याकाळी पती येण्याच्या आत आपल्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक वगैरे बनवू लागते. जो विनोद असतो बिचारा, त्याला याबाबत कसली माहिती नसती, साधा भोळा असतो. आपली पत्नी अशी कुठे जाईन ही गोष्ट त्याच्या डोक्यात येणं देखील मुश्किल बात असते. आता असेच दिवस जात होते. विनोद कामावरती जात असायचा आणि या पूनमला जेव्हा शुगरची आठवण यायची, शुगरला कॉल करायची आणि शुगर सोबत हॉटेलमध्ये दिवसभर तेथे त्याच्यासोबत वेळ घालवत असायची. मात्र या गोष्टी मित्रांनो जास्त काळ लपून राहत नसतात. आता पूनम आणि शुगरचे हे संबंध जोडून लगभग वर्ष होऊन गेलं होतं.
तरी देखील या विनोदला याबद्दल काही माहिती नव्हतं. असंच एक दिवस शुगर आणि पूनम हे हॉटेलवरती आपल्या बाईकवरती बसून चालले होते. तितक्यात तिकडे जो विनोद होता त्याचा मालक त्याला बोलला की आपल्याला मार्केटमध्ये काही सामान आणण्यासाठी जायचे आहे, तर माझ्या बाईकवरती बस. विनोद आपल्या मालकाच्या बाईकवरती बसतो आणि ते देखील मार्केटकडे जाऊ लागतात. तर विनोदची सहज नजर पडते त्याला एका बाईकवरती बसलेली मुलगी ही त्याच्या पत्नीसारखी दिसते. विनोद विचार करतो की माझी पत्नी तर घरी आहे, मुलांना सांभाळत आहे, ती इकडे कशाला येईल. सुरुवातीला तो लक्ष देतच नाही, मात्र नंतर निरखून बघतो तर ती त्याची पत्नीच असते. अगदी दुसऱ्या व्यक्तीला चिटकून बसलेली असते. ते त्याच्यासोबत वेगळ्या भावनेने त्याला टच करत असते, त्याच्यासोबत हसत असते, खेळत असते. आता जो विनोद असतो याला भयंकर राग येऊ लागतो आणि हा विनोद त्याची बाईक त्या बाईक मागे घेतो. तर ती बाईक एका हॉटेलवरती जाऊन थांबते. तेथे गेल्यानंतर जी पूनम असते शुगरचा हात पकडते आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाते. जो विनोद असतो हा फक्त बघत राहतो. हॉटेलच्या आतमध्ये गेल्यानंतर लगभग 2-2.5 तास होतात तरी देखील पूनम त्या व्यक्तीसोबत बाहेर आली नव्हती आणि जो विनोद होता हा हॉटेलच्या बाहेर राहूनच बघत होता की पूनम बाहेर केव्हा येते. विनोदला हे सर्व गोष्ट कळून चुकली की पूनम आपल्या मागे काय काम करत आहे आणि विनोद जरी अतिशय शांत होता त्याला भयंकर राग येतो आणि तो रागातच आपल्या घरी निघून जातो. घरी एकटाच बसून विचार करू लागतो की मी पत्नीला काय समजत होतो आणि पत्नी काय निघाली आणि ती कसं तोंड काळं करत आहे. आणि त्यानंतर जेव्हा पूनम शुगरच्या बाईकवरती बसून घरी येते, घरात आल्या आल्या हा विनोद तिला बोलतो की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होती, मला फसवत होती, हे तू अतिशय चुकीचं केलं. विनोद सांगतो की मी तुला दुसऱ्या व्यक्तीसोबत लॉजवरती बघितलं आहे. पूनम त्याची माफी मागते. पूनम बोलते की माझ्याकडून चूक झाली, येथून पुढे मी असं करणार नाही, बस मला एक वेळेस माफ करा. जो विनोद असतो मित्रांनो हा विचार करतो की जर मी हिला घरातून काढून दिलं तर 2 मुलं आहे, या मुलांचा सांभाळ मी कसा करणार, या मुलांची आणि आईची ताटातूट होईल. त्यामुळे विनोद पूनमला पूर्णपणे माफ करून देतो, मात्र तिला सक्त ताकीद देतो की येथून पुढे तू असं काम करू नको, मला फसवू नको, माझ्यासोबत प्रामाणिक राहा. पूनम वचन देते आणि त्यानंतर विनोद पूनमला आपल्या घरीच ठेवून घेतो आणि पुन्हा आपलं पूर्वीसारखं काम सुरू करतो. आता या गोष्टीला 2-4 दिवस होऊन जातात आणि त्यानंतर या पूनमला पुन्हा शुगरची आठवण येऊ लागते, कारण त्याची तिला लत लागली होती, सवय लागली होती. ती शुगरला कॉल करते आणि त्याला बोलते की माझ्या पतीने आपल्या दोघांना त्या लॉजवरती जाताना बघितले होते आणि त्याने मला सक्त ताकीद दिली आहे, त्यामुळे आता आपण भेटू शकत नाही. जो शुगर असतो हा बोलतो की मी तुला पहिलेच सांगितलं होतं की मला तुझ्यासोबत राहायचं आहे, मला त्याबद्दल काही माहिती नाही. तुझ्या पतीने आता तुला बघितलं आहे तर तो तुझ्यावरती संशय घेईनच. पुढे चालून तू पुन्हा माझ्याकडे आली तर तो तुला मारहाण देखील करीन. त्यापेक्षा तू तुझ्या मुलांना आणि त्याला सोडून दे आणि कायमस्वरूपी माझ्याकडे येऊन राहा. आपण दोघे दूर जाऊन एखादा रूम घेऊ आणि त्या रूममध्ये पती पत्नी बनून राहू. शुगरचं हे बोलणं पूनमला एक नंबर वाटतं. पूनमला ते पटतं आणि अखेर 2026 मध्ये ही पूनम आपल्या 2ही मुलांना आणि पती विनोदला सोडून शुगरसोबत हिमाचल प्रदेश येथे पळून जाते. दोघे तिकडे एन्जॉय करू लागतात. लगभग 10 ते 15 दिवस जातात. मात्र या 15 दिवसांच्या दरम्यान जी पूनम असते ही विचार करते की आपला पती आहे, हा पती 2 मुलांना सांभाळेल आणि ती सर्व त्याची जी इस्टेट आहे ही त्याचीच होईल. ती इस्टेट देखील मला मिळाली पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे. शुगर आणि पूनम विचार करत असतात तर दोघांचा प्लॅन ठरतो की ती इस्टेट इतक्या सहजासहजी आपल्याला मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला विनोदचा काटा काढावा लागेल. म्हणून लगभग 15 दिवस झाल्यानंतर ही पूनम पुन्हा आपल्या घरी जाते. घरी विनोद हा एकटाच निराश बसलेला असतो. विनोद जेव्हा पूनमकडे बघतो, पूनमकडे बघून बोलतो की तू 15 दिवस कुठे गेली होती. पूनम बोलते की जो माझा प्रेमी होता, ज्याच्यासोबत तुम्ही मला बघितलं होतं, याला मी 10,000 रुपये दिले होते आणि ते 10,000 रुपये तो देतो म्हणून मला घेऊन गेला, मात्र त्याने मला पैसे दिले नाही. 15 दिवस मला तिकडेच ठेवून घेतले. जो विनोद होता हे ऐकून त्याला वाईट वाटतं. विनोद बोलतो की मी तुला 10,000 रुपये ठेवण्यासाठी दिले होते, ते तू त्याला दिले होते का. पूनम बोलते हो, मी चूक केली, मी त्याला दिले. तर विनोद बोलतो त्याचा मोबाईल नंबर दे. पूनम शुगरचा कॉन्टॅक्ट नंबर विनोदला देते. विनोद त्याला कॉल करतो आणि बोलतो की बाबा तू माझ्या पत्नीसोबत येथून मागे जे काही केलं ते केलं असेल, मात्र आता माझे 10,000 रुपये तरी दे आणि माझ्या पत्नीच्या नादाला पुन्हा लागू नको. माझे 2 सोन्यासारखे मुलं आहे, या मुलांचं आयुष्य खराब करू नको. जो शुगर असतो हा बोलतो माझ्याकडून चूक झाली, मी इथून पुढे तुझ्या पत्नीसोबत संबंध ठेवणार नाही आणि ते 10,000 रुपये घेण्यासाठी तुला विलासपूरच्या सिरगेट रेल्वे स्टेशन जवळ यावं लागेल. विनोद बोलतो ठीक आहे, मला जर
जर पैसे भेटत असतील तर मी तेथे येण्यासाठी तयार आहे. आणि अशा प्रकारे हा विनोद आपल्या पत्नीला पूनमला घेतो आणि शुगरने ज्या ठिकाणी त्याला बोलावलं होतं त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी निर्जन ठिकाणी त्याला बोलावून घेण्यात येतं. शुगरने आपल्यासोबत 2-3 मित्रांना सहभागी केलेलं असतं. जसा विनोद शुगरला भेटतो त्याच्यासोबत 2-3 जण येतात आणि इकडून पूनम देखील त्यांना मिळते आणि हे तिघे चौघे जण मिळून विनोदची भयंकर मारहाण करतात. त्यानंतर पूनमच्या ओढणीने विनोदचा गळा आवळून त्याची हत्या करतात आणि रेल्वे स्टेशनच्या साईडला जी जंगल झाडी होती त्या जंगल झाडीमध्ये त्याची डेड बॉडी फेकून देतात. एवढं करून झाल्यानंतर त्याचा जो मोबाईल असतो हा मोबाईल देखील ही पूनम काढून घेते. नंतर त्यांच्या प्लॅननुसार ही पूनम पुन्हा आपल्या घरी निघून येते. घरी आल्यानंतर ती काही दिवस राहू लागते जेणेकरून कोणाला काही समजू नये. मात्र जो विनोद होता याचे आईवडील देखील होते, भाऊ होते. भलेही तो त्यांच्यातून बाजूला राहत होता मात्र त्यांचं विनोदवरती लक्ष होतं. आता यांना विनोद कोठेही दिसत नव्हता. तर विनोदचे आईवडील इकडे पूनमकडे येतात आणि तिला विचारतात आमचा मुलगा विनोद कुठे आहे. तर पूनम सांगते की तो विलासपूर येथे काम करण्यासाठी गेला आहे आणि तो लवकर येणार नाही. तर विनोदचे आईवडील त्याला कॉल करू लागतात. पूनम बोलते की त्यांचा मोबाईल देखील माझ्याकडेच आहे, त्यांना कॉल करू नका, आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या घरी जा. आणि या अशा बोलण्यामुळे विनोदचे जे आईवडील होते यांना काहीतरी संशय येऊ लागतो आणि ते जवळील पोलीस स्टेशनमध्ये जातात. पोलिसांना सांगतात की आमचा मुलगा आहे विनोद हा बऱ्याच दिवसांपासून गायब झाला आहे, आम्हाला काहीतरी वेगळी शंका आहे, संशय आहे. पोलीस या प्रकरणाला गांभीर्याने घेतात आणि विनोद बेपत्ता असल्याचा रिपोर्ट दाखल करून घेतात आणि त्यानंतर विनोदची पत्नी जी असते पूनम हिची काही चौकशी करू लागतात. तर पूनम सांगते की आम्ही दोघे 10,000 रुपये घेण्यासाठी शुगरकडे गेलो होतो आणि ते तेथेच राहिले आहे, तेथे काम करण्यासाठी थांबले आहे. पोलिसांना पूनमच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही, तिच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवते. तिच्याकडे बघून खरं वाटत नाही तर पोलीस तिला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. तिचा मोबाईल CDR वगैरे काढतात तर त्यांना शुगर आणि तिची कॉन्टॅक्ट दिसते. पोलिसांना सर्व प्रकरण कळून चुकते की शुगर आणि हिचे संबंध असले पाहिजे आणि यांनी नक्कीच विनोदसोबत काहीतरी वाईट केलेलं असावं. आता पोलीस जेव्हा सक्ती दाखवतात पूनमला तेव्हा ही पूनम तुटते आणि आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगते. अखेर पोलीस शुगर आणि त्याच्या त्या 3ही मित्रांचं वगैरे लोकेशन ट्रेस करतात. सर्वांना पकडण्यात येते आणि गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. आता यांच्या कृत्यानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो मला सांगा या घटनेमध्ये जो विनोद होता आणि त्याचे जे लहान मुलं होते यांची काय चूक होती? खास करून विनोदच्या पत्नी पूनमने विनोद सोबत जे केले त्याबद्दल पूनमला कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करणे आहे. समाजात असे घडत आहे, आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या. सावध रहा, सतर्क रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.